applications of the operational amplifier. PPT दिसत आहे सगळ्यांना? So this chapter is the linear applications of operational amplifier. मागच्या 2 चॅप्टर मध्ये जे आपण पाहिलं होतं की बेसिक्स ऑफ ऑपरेशनल एम्प्लीफायर, देन सम ऑफ दी बेसिक applications of operational amplifier like arithmetic operations, right? काही ऑपरेशन्स आपण पाहिलेले आहेत की हाऊ दॅट ऑपरेशनल एम्प्लीफायर कॅन बी युज्ड ॲज एन इन्व्हर्टिंग एम्प्लीफायर, नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लीफायर, ॲज अ ॲडर, ॲज अ सबट्रॅक्टर. ठीक आहे, या पद्धतीचे आपण काही ऍप्लिकेशन, बेसिक ऍप्लिकेशन जे आहे ते आपण ओपॅम्पचे पाहिलेले. नाउ फ्रॉम दिस चॅप्टर वी आर गोइंग टू स्टार्ट विथ दी बेसिकली these are the linear applications. याच्यामध्ये जे आहेत या चॅप्टर मध्ये ऍप्लिकेशन्स आहेत आणि काही नॉन लिनियर ऍप्लिकेशन्स पण आहेत. ओके, लिनियर अँड नॉन लिनियर ऍप्लिकेशन्स ऑफ ऑपरेशनल एम्प्लीफायर. म्हणजे कुठं कुठं आपण ऑपॅम्पला यूज करू शकतो, कुठं कुठं त्याचा यूज आपण इफेक्टिव्हली करू शकतो, तो ते या आपल्याला चॅप्टर मध्ये पाहायचंय. तर बेसिकली हा चॅप्टर जो आहे तो म्हणजे पार्ट्स मध्ये आहे, असं फ्लो मध्ये वगैरे असं काही नाही की एका नंतर एक आहे. सगळे काही ऑपॅम्पचे ऍप्लिकेशन्स आहेत, वन बाय वन आपल्याला ते स्टडी करायचे. सो विल स्टार्ट विथ द फर्स्ट, दॅट इज द इन्स्ट्रुमेंटेशन एम्प्लीफायर. ओके, इन्स्ट्रुमेंटेशन एम्प्लीफायर एक नाव दिलेलं आहे आपण, युजिंग ऑपॅम्प. दिस इन्स्ट्रुमेंटेशन एम्प्लीफायर इज युज्ड ॲज एन युजिंग एन ऑपॅम्प, युजिंग आपला ऑपरेशनल एम्प्लीफायर LM741. हा आहे आपला ऑपॅम्प, ऑपरेशनल एम्प्लीफायरच्या आयसीचं नाव लक्षात ठेवायचं, LM741. मग आता या इन्स्ट्रुमेंटेशन एम्प्लीफायरचं काय एम काय आहे? ओके, बिफोर स्टार्टिंग दी डायग्राम सर्किट जे आहे ते पाहण्याच्या अगोदर आपण काय असतं इन्स्ट्रुमेंटेशन एम्प्लीफायर. आता इन्स्ट्रुमेंटेशन एम्प्लीफायर जे आहे ते फक्त ऑपॅम्प यूज करूनच होतो असं काही नाही. इन्स्ट्रुमेंटेशन एम्प्लीफायर हा प्रत्येक फील्ड मध्ये आपण पाहू शकतो. ओके, आता तुम्ही तुमच्या थर्ड स्टेप मध्ये इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशनचा चॅप्टर असेल, इव्हन तुम्ही त्याच्यामध्ये पण एक इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम पाहिली असेल. ओके, इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम एखादा वेगळ्या फॉर्म मध्ये एखादा सिग्नल असेल तर त्याला हाऊ टू कन्वर्ट इनटू इलेक्ट्रिकल सिग्नल. ओके, त्या ट्रान्सड्युसरच्या फॉर्म मध्ये तुम्हाला इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम पाहायला मिळेल. ओके, तुमच्या अप्लाइड इलेक्ट्रॉनिक सब्जेक्ट होतं त्यामध्ये पण इन्स्ट्रुमेंटेशन एम्प्लीफायर असतो, युजिंग ट्रान्झिस्टर्स ऑर सो ऑन, जे काही कंपोनंट असतील. तर प्रत्येक ठिकाणी इन्स्ट्रुमेंटेशन एम्प्लीफायरचा यूज आहे. त्यामध्ये सगळ्यात बेनिफिशियरी जो आहे तो युजिंग ऑपॅम्प कसा, तर त्याबद्दल आपल्याला इथं पहिल्यांदा पाहायचंय. सो बेसिकली इन्स्ट्रुमेंटेशन एम्प्लीफायर युज्ड इन मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंग ऑफ द फिजिकल क्वांटिटीज. पाहायचं काम इथं दिलेलं आहे, मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंग ऑफ द फिजिकल क्वांटिटीज इन इंडस्ट्रियल प्रोसेस. इंडस्ट्रियल प्रोसेस मध्ये जे पण कामं चालतात त्यामध्ये आपल्याला काय काय करायचंय, मॉनिटर करायचंय आणि कंट्रोल करायचंय व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज. आता फिजिकल क्वांटिटीज म्हणजे कोणकोणते असू शकतात, तर प्रेशर, राईट, ह्युमिडिटी, टेम्परेचर, एखादी मूवमेंट असू शकते, राईट. या प्रकारचे काही फिजिकल, जे पण फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या इंडस्ट्रियल प्रॉपर्टीज फॉर मेजरमेंट अँड कंट्रोल. हा इथं दिलेलेच आहे. काय काम आहे त्यांचं मेजरमेंट करायचं आणि त्यांना कंट्रोल सुद्धा करायचंय. फॉर एक्झाम्पल, एखादं मेटल प्रोड्यूस करणारी इंडस्ट्री आहे, त्यामध्ये कोणकोणते ऑपरेशन्स असू शकतात किंवा कोणत्या फॅक्टरला कंट्रोल करावं लागेल. तर मेटल इंडस्ट्री आहे तर मेजर काम जे आहे ते हिटिंग ऑफ व्हेरियस मेटल्स तिथं काम चालतंय, बरोबर आहे. हिटिंग म्हणजे काय आलं, तिथं टेम्परेचरचा पॅरामीटर आला. सो हाऊ टू मॉनिटर अ पर्टिक्युलर टेम्परेचर. प्रत्येक मेटल जो आहे तो कोणत्याही टेम्परेचरला वितळेल, मेल्ट होईल असं नाही.
बरोबर आहे. प्रत्येक मेटलचा मेल्टिंग पॉइंट जो आहे तो डिफरंट असतो. मग तो टेम्परेचर मेंटेन ठेवायचा आहे. एखादा प्रोसेस आता कंटिन्यू आहे. इंडस्ट्रीमध्ये कसं आहे की तुम्हाला फक्त 10 एखादे मेटल पीस बनवायचे आहेत, तेवढ्यापुरती इंडस्ट्री चालू राहत नाही. बरोबर आहे. इंडस्ट्री कशी चालू राहते? इट इज कंटिन्युअस प्रोसेस. इंडस्ट्री कधीच बंद होत नाही, ती कंटिन्यू चालू राहते. त्याचं काम कंटिन्युअसली चालू राहतं. बरोबर आहे. कंटिन्युअस चालू राहते. मग मला एकच काम कंटिन्यू करायचंय, तर मला त्याचं टेम्परेचर, फॉर एक्झाम्पल आपण टेम्परेचरशी विचार करूया की एखादी मेटल इंडस्ट्री आहे, त्यामध्ये एखाद्या मेटलला कंटिन्युअसली मेल्ट करायचं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला वेगळा एखादा ऑब्जेक्ट बनवायचा आहे. बरोबर. तर तेव्हा तुम्हाला तो जो टेम्परेचर आहे तिथं तो मेंटेन ठेवावा लागेल. बरोबर आहे की त्या टेम्परेचरला तो वितळतो एखादा मेटल. सो वी हॅव टू मॉनिटर अँड कंट्रोल दॅट टेम्परेचर. मग व्हेरियस कंडिशन मध्ये ह्युमिडिटी असते. कोणती फूड इंडस्ट्री आहे तर तिथं ह्युमिडिटी, आर्द्रता ज्याला म्हणतो, ठीक आहे, तर ती मेंटेन केल्या जाते, त्याला कंट्रोल केल्या जाते. लाईट इंटेन्सिटी आहे, ओके. ते पण वेगवेगळे कामं आहेत इंडस्ट्रीचे, त्यानुसार एखाद्या पॅरामीटरला आपल्याला कंट्रोल करायचंय. सो इन दॅट वी यूज इन्स्ट्रुमेंटेशन एम्प्लिफायर, राईट. So normally a transducer which can convert one form of energy into another form is used to sense. पहा, ट्रान्सड्युसरचं काम तुम्हाला मागच्या सेम मध्ये झालेलं आहे. व्हॉट इज ट्रान्सड्युसर? कोण सांगेल? ट्रान्सड्युसर कशाला म्हणतो आपण? यस, टेम्परेचर. काय काय? तुम्हाला थर्ड सेम मध्ये सेन्सर आहे सर. काय करायचं? आवाज येत नाही व्यवस्थित. एक जण सांगा, ट्रान्सड्युसर म्हणजे काय? सेन्सर आहे सर. हो, काय करतो तो? टेम्परेचर सेन्स करतो. फक्त टेम्परेचर सेन्स करतो का आणखीन काही करतो? मागच्या सेम मध्ये तुम्हाला एक सब्जेक्ट होता इन्स्ट्रुमेंटेशन नावाचा, त्यामध्ये तुम्हाला हे ट्रान्सड्युसर वगैरे झाले असतील. सो ट्रान्सड्युसर इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू अनदर फॉर्म. आता तो वन फॉर्म आणि सेकंड फॉर्म कोणताही असू शकतो. इलेक्ट्रिकल असू शकतो, फिजिकल किंवा मेकॅनिकल असू शकतो. बरोबर आहे. एखादं इलेक्ट्रिकल असू शकतो, इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल. बरोबर आहे. तर त्यामध्ये आपण त्याचे हे पाडतो. मग काय ऍक्च्युअली इट इज अ सेन्सर. याच्यामध्ये ट्रान्सड्युसर मध्ये एक सेन्सर असतो. बरोबर आहे. तो सेन्सर काय करतो? कोणत्याही क्वांटिटीला सेन्स करण्याची कॅपॅबिलिटी ठेवतो. ठीक आहे. सो इथं दिलेलं आहे, नॉर्मली अ ट्रान्सड्युसर विच कॅन कन्व्हर्ट वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू अनदर इज यूज टू सेन्स अँड डिलिव्हर द रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिकल क्वांटिटी. याचा मेन ऑब्जेक्ट आहे कन्व्हर्ट करायचं इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये. कोणताही फॉर्म असेल, मग तो टेम्परेचर असेल, ह्युमिडिटी असेल, प्रेशर असेल, लाईट इंटेन्सिटी असेल, कोणताही फॉर्म जर असेल तर त्याचं काम काय आहे की त्या फॉर्मला कन्वर्ट करायचं इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये. इलेक्ट्रिकल क्वांटिटी म्हणजे कोणतं? तर व्होल्टेज आहे, करंट आहे, रेझिस्टन्स आहे. ठीक आहे. आता त्या थर्ड सेम मध्ये याचा बराचसा पार्ट तुम्हाला झालेला आहे, सो आय विल नॉट रिपीट. ठीक आहे. देन दॅट सिग्नल इज सेंड टू दी प्री एम्प्लिफायर. प्री एम्प्लिफायरचे पाय हे जे आपण पाहतोय, हे तुमचं इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम मी जे म्हटलंय थर्ड सेम मध्ये झालेलं आहे, त्याचाच हा पार्ट आहे. सेम आपण इथं यूज करतोय, फक्त इथं आपण त्याचा जो ऍप्लिकेशन आहे ते कशाने करतोय? युझिंग ऑप एम्प. ठीक आहे. सो दॅट सिग्नल इज सेंड टू दी प्री एम्प्लिफायर स्टेज. म्हणजे तो जो सिग्नल अगोदर सेन्स झालेला आहे, ठीक आहे, टेम्परेचर कोणाचं तरी सेन्स झालेलं आहे एखाद्या ऑब्जेक्टचं, तर ती सेन्स केल्यानंतर तो जो वीक सिग्नल आहे, फर्स्ट ऑफ ऑल इट इज गिव्हन टू प्री एम्प्लिफायर स्टेज. म्हणजे सुरुवातीला त्या सिग्नलला एम्प्लिफाय करायचं, कारण आता तो इलेक्ट्रिकल मध्ये कन्वर्ट झालेला आहे. ठीक आहे. सो इट इज गिव्हन टू दी प्री एम्प्लिफायर स्टेज फॉर इनिशियल एम्प्लिफिकेशन. सुरुवातीच्या एम्प्लिफिकेशनला जे गरज आहे की पुढे जर सिग्नल जर पाठवायचा असेल, सो इट हॅज टू बी एम्प्लिफाईड.
त्याची एक एनर्जी लेवल थोडीशी वर घेतली पाहिजे, त्याला जास्त एनर्जी प्रोव्हाइड केली पाहिजे, सो दॅट इट कॅन विथस्टँड इन नेक्स्ट प्रोसेसेस. नाहीतर कमी सिग्नलचा आहे, त्याला म्हणजे ऍम्प्लिफाय न करता जर पुढे पाठवून दिला तर तो वीक होता सिग्नल, तो आणखी वीक होत जाईल आणि मध्येच प्रोसेस कम्प्लीट होण्याच्या अगोदरच तो जो सिग्नल आहे तो काय म्हणतो आपण त्याला, झिरो होऊन जाईल. ठीक आहे, तर ती कंडिशन येऊ न देण्यासाठी आपण काय करतो, सुरुवातीलाच आलेल्या त्याला ऍम्प्लिफाय करतो. इव्हन तुमच्या कम्युनिकेशन मध्ये पण तुम्ही पाहिलं असेल, कम्युनिकेशन जे सब्जेक्ट असतात, जेव्हा एखादा सिग्नल तुम्ही ट्रान्समीटर आणि रिसिव्हर शिकताय, बरोबर आहे, ट्रान्समीटर मध्ये एखादा सिग्नल रिसिव्ह झाला तर तुम्हाला आठवा पहिली स्टेज काय असते, तर ऍम्प्लिफिकेशन असते. कारण ड्युरिंग ट्रान्समिशन तो वीक झालेला असतो, मग तो जसा रिसिव्ह होईल अगोदर त्याला ऍम्प्लिफाय केलं जाते, जेणेकरून त्याला अप्रोप्रिएट आउटपुट कडे त्याला पाठवता येईल. तर त्याचं प्री एम्प्लिफिकेशन झाल्याच्या नंतर फर्दर एम्प्लिफिकेशन साठी तो प्रोसेस केला जातो. इट मे बी पास्ड टू दी आउटपुट स्टेज सच एज मीटर, जिथं आपल्याला त्याला मोजायचं असेल, ऑसिलोस्कोप जिथं त्याला पाहायचं असेल, एखाद्या चार्टवर ज्याच्यावर आपल्याला रेकॉर्ड करायचं असेल, किंवा एखाद्या मेमरीमध्ये ज्याच्यामध्ये आपण त्याला स्टोअर करू शकतो, किंवा मॅग्नेटिक रेकॉर्डर, सेम मेमरीज ऑर मॅग्नेटिक रेकॉर्डर्स. मीटर मध्ये काय करू शकतो आपण, वी कॅन मेजर इट. कोणताही मीटर असेल, व्होल्ट असेल, व्होल्टेज मध्ये असेल तर व्होल्टीमीटर असतो, करंट मध्ये असेल तर अॅमीटर असतो, बरोबर आहे. या प्रकारचे मीटर्स जे मेजर करू शकतात. ऑसिलोस्कोप म्हणजे काय, की जिथं आपण त्याला पाहू शकतो, वी कॅन व्ह्यू इट, वी कॅन अनालाइज इट. चार्ट मध्ये पण आपण काय करू शकतो, त्याला ऑब्झर्व करू शकतो. सेम व्ह्यू और ऑब्झर्व सेम कंडिशन आहे. मग तो एखाद्या स्क्रीनवर पहा किंवा एखाद्या चार्टवर पहा, वन अँड द सेम थिंग. हे कशासाठी करतो आपण, फॉर द अनालिसिस. मेमरीज मध्ये की स्टोअर करण्यासाठी फॉर लॉंग टाइम. ठीक आहे, आपल्याला पुढे जाऊन त्याच्यावर अभ्यास करता येईल. ठीक आहे, आता पहा, प्रत्येक वेळी आता मान्सून येतो, पावसाळा सुरू होतो, ठीक आहे, तर त्याच्या डेट्स चेक केल्या जातात की कधी येणार या वर्षी. मग हे या वर्षी कधी येणार हे कसं ठरवलं जाते, तो मागच्या वर्षी कधी आला होता, त्याच्या मागच्या वर्षी कधी आला होता, त्याच्या मागच्या वर्षी कधी, असा 10 ते 15 वर्षाचा एक ऍव्हरेज केला जातो की मागच्या 15 वर्षामध्ये जो पावसाळा सुरू होतो तो कोणत्या तारखेला सुरू झालेला आहे. ठीक आहे, मग आता मागचे रेकॉर्ड कसे मिळणार, सो यू हॅव टू स्टोअर दॅट डेटा. म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्ही स्टोअर करत गेला तर तुम्हाला आजच्या घडीला मागच्या 10-15 वर्षाचा रेकॉर्ड मिळू शकतो. सो दॅट कॅन बी स्टोर्ड इन टू मेमरीज ऑर मॅग्नेटिक रेकॉर्डर्स. द मेजर फंक्शन ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन एम्प्लिफायर इज प्रिसाइज एम्प्लिफिकेशन. कारण एम्प्लिफायर आहे, पण त्याचं मेन काम काय असायला पाहिजे, एम्प्लिफिकेशन, बरोबर आहे. आणि ते एम्प्लिफिकेशन आपण कशाचं करतो, तर लो लेवल सिग्नलचं, राईट. The instrumentation is widely used in the application where low noise, low thermal and time drift, high input impedance, and accurate closed loop gains are required. These are some of the applications of the instrumentation amplifier. का यूज करायचा, ठीक आहे. तर हा प्रकारचा जो इन्स्ट्रुमेंटेशन एम्प्लिफायर आहे, इट इज यूज वेअर द लो नॉइज सिग्नल और लो थर्मल अँड टाइम ड्रिफ्ट आर रिक्वायर्ड, हाय इनपुट इम्पेडन्स इज रिक्वायर्ड, आणि ऍक्युरेट क्लोज लूप गेन्स आर रिक्वायर्ड. गेन चांगला असायला पाहिजे, एम्प्लिफाय चांगला केला पाहिजे, त्याच्यामध्ये लो नॉइज असायला पाहिजे, लो थर्मल ड्रिफ्ट किंवा टाइम ड्रिफ्ट असायला पाहिजे. म्हणजे त्यांनी त्याच्यामधलं टेम्परेचर चेंज करू नये स्वतःच. टेम्परेचर मुळे बऱ्याचशा पॅरामीटर्स चेंज होऊ शकतात. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपण पाहतो टेम्परेचर जो आहे तो मेजर रोल आपला हे करतो, ठीक आहे, रिस्पॉन्सिबल असतो टेम्परेचर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. कारण एखाद्या कंपोनंटचं टेम्परेचर तर काय म्हणतो कोइफिशियंट कमी असेल तर तो हाय टेम्परेचरला विथस्टँड करू शकत नाही, बरोबर आहे. एखादा इक्विपमेंट त्या टेम्परेचरमुळे खराब होऊ शकतो, काम न करू म्हणजे काम बंद करतो किंवा खराब होऊन जातो. तर या अशा वेळेस जे आहे त्याचे टाइम ड्रिफ्ट आहे, थर्मल ड्रिफ्ट हे कॉन्स्टंट राहायला पाहिजेत, हाय इनपुट इम्पेडन्स प्रोव्हाइड केला पाहिजे आणि चांगला गेन प्रोव्हाइड केला पाहिजे. हे या इन्स्ट्रुमेंटेशन ऍम्प्लिफायरचे ऑब्जेक्टिव्ह किंवा ऍप्लिकेशन्स आपण त्याला म्हणू शकतो. आणखी त्याला काही यूज फीचर्स आहेत, इम्पॉर्टंट फीचर्स किंवा रिक्वायरमेंट्स आपण म्हणू शकतो. सो दॅट इट शुड हॅव हाय गेन अॅक्युरसी. त्याची अॅक्युरसी चांगली असायला पाहिजे, गेन हाय असायला पाहिजे, हाय CMRR असायला पाहिजे. आपण पाहिले व्हॉट इज द CMRR,
दॅट इज द कॉमन मोड रिजेक्शन रेशिओ, हा हाय असायला पाहिजे. याच्यामुळे काय होतो, नॉईज कमी होतो, नॉईज इज रिड्युस्ड. हाय गेन स्टॅबिलिटी, गेन जो आहे तो कंटिन्युअसली स्टेबल असायला पाहिजे. त्याचं टेम्परेचर अदर फॅक्टर जरी चेंज झाले तरी गेन जो आहे तो स्टेबल असायला पाहिजे. द लो डीसी ऑफसेट, हे ऑफसेट वगैरे आपण डिस्कस केलेले आहेत. लो आउटपुट इम्पेडन्स, हा तर मेजर, म्हणजे जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने आउटपुट प्रोड्यूस करायचं असेल तर त्या ठिकाणी तुमचं लो आउटपुट इम्पेडन्स असायला पाहिजे. सो दीज आर सम ऑफ द रिक्वायरमेंट्स ऑफ द इंस्ट्रुमेंटेशन एम्प्लीफायर. So now we will see the circuit, actual circuit diagram of instrumentation amplifier using 3 op amps. ही डायग्राम आहे इन्स्ट्रुमेंटेशन एम्प्लीफायरची, जिथे आपण 3 op amp यूज केलेले. इन्स्ट्रुमेंटेशन एम्प्लीफायर हा 1 op amp 2 op amp चा यूज करून पण बनवला जातो, पण त्यामध्ये जे सगळ्यात इफेक्टिव्ह आहे दॅट इज द इन्स्ट्रुमेंटेशन एम्प्लीफायर युजिंग 3 op amps. हा मेजरली यूज केला जातो टू प्रोव्हाइड ए हाय स्टेबिलिटी गेन. ओके, मी याच्यातले काही फीचर्स इथे लिहून दाखवतो. इट प्रोव्हाइड्स हाय स्टेबिलिटी गेन. गेन एम्प्लीफायरचं काम आहे गेन प्रोड्यूस करणं. गेन जेवढा जास्त राहते म्हणजे त्याचा अर्थ काय की तुमचं आउटपुट जास्त मिळते विथ रिस्पेक्ट टू द इनपुट. गेनची डेफिनेशन तीच आहे, आउटपुट टू दी इनपुट रेशो आहे, आउटपुट टू दी इनपुट. बरोबर आहे, म्हणजे जेवढा जास्त आउटपुट असेल तेवढा चांगला तुमचा गेन असणार. तो याचं काम आहे की आउटपुट स्टॅबिलिटी जो गेन आहे तो कधी पण हाय ठेवायचा. ओके, तर यामध्ये तर काय काय यूज करणार, दे यूज 3 op amps. इट युजेस 3 ऑपरेशनल एम्प्लीफायर्स. पहा, याच्यामध्ये पहिला एम्प्लीफायर आणि दुसरा एम्प्लीफायर V1 आणि V2 जिथं कनेक्ट केलेले आहेत. सांगू शकाल कोणत्या कॉन्फिगरेशन मध्ये कनेक्ट केलेले आहेत हे? इन्व्हर्टिंग, नॉन इन्व्हर्टिंग, डिफरन्शियल, कोणता आहे तो? हा V1. लेट से याला आपण नाव देऊया इथं A, दिस इज B, दिस इज C. सांगा A कोणता कॉन्फिगरेशन आहे? इथं काय केलेलं आहे, V1 इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल अँड निगेटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड विथ दी त्याच्या आउटपुटला, म्हणजे 3 नंबर जिथं दिसत आहे इथलचा दॅट इज द आउटपुट ऑफ A आणि दॅट इज कनेक्टेड टू व्हॉट, द निगेटिव्ह टर्मिनल. पहा, हा आउटपुट आहे आता इथं, दिस इज द आउटपुट ऑफ A VO. ठीक आहे, हा आउटपुट कनेक्ट केलेला आहे विथ दी निगेटिव्ह टर्मिनल डायरेक्टली विदाउट एनी फीडबॅक रेजिस्टन्स. ठीक आहे, ही कंडिशन कोणती असते? दिस इज कॉल्ड व्होल्टेज फॉलोअर सर्किट. व्होल्टेज फॉलोअर सर्किट, किंवा याला आपण आणखीन एक नाव देतो दॅट इज कॉल्ड बफर. कधी? तिथं जेव्हा फीडबॅक रेजिस्टन्स यूज केला नसतो. बरोबर आहे, फीडबॅक रेजिस्टन्स इज नॉट युज्ड. याच्यात कनेक्शन या पद्धतीने केलेलं आहे की फीडबॅक रेजिस्टर यूज केला आणि दॅट ऑपरेशनल एम्प्लीफायर ए अँड बी पण सेम आहे बा. बी मध्ये पण तसंच आहे, पॉझिटिव्ह टर्मिनलला V2 कनेक्ट केलेला आहे आणि निगेटिव्ह टर्मिनलला एक आउटपुट कडून एक आलेला सिग्नल या पद्धतीने इथं कनेक्ट केलेला. सो इट इज अगेन ए बफर और व्होल्टेज फॉलोअर सर्किट. म्हणजे किती झाले, हा बफर 1 अँड दिस इज बफर 2. 2 बफर कनेक्ट केलेले आहेत आणि त्यांच्या आउटपुट मध्ये एक 3 रेजिस्टन्सेस तर एक सर्किट कनेक्ट केलेलं आहे. बरोबर आहे, इथं दिसतंय दिस आर गेन, इट इज ऍक्च्युअली ए व्हेरिएबल रेजिस्टन्स. ठीक आहे, अँड सेकंड आर. सो दीज द व्हॅल्यूज ऑफ दीज रेजिस्टन्सेस आर केप्ट कॉन्स्टंट. पाहू शकता तुम्ही प्रत्येक ठिकाणी आर 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 वापरलेला आहे. याचा अर्थ काय की आर जो आहे तो सगळीकडे इक्वल आहे. म्हणजे इथं जो रेजिस्टन्स कनेक्ट आहे ज्या व्हॅल्यूचा, लेट से आपण इथं आपण लिहू शकतो इफ आर इज 1 किलो ओहम, म्हणजे प्रत्येक रेजिस्टन्स कसा आहे 1 किलो ओहम एक्सेप्ट दिस आर गेन. आर गेन इज ए व्हेरिएबल रेजिस्टन्स, राईट, म्हणजे तो त्याची व्हॅल्यू चेंज करू शकतो. आलं लक्षात? प्रत्येक रेजिस्टन्स हा सेम व्हॅल्यूचा आहे. मग आता 2 जे आहेत बफर आपण कनेक्ट केलेले आहेत आणि यांचे आउटपुट पहा.
यांचे आउटपुट आर कनेक्टेड टू थर्ड ऑपरेशनल एम्प्लिफायर दॅट इज सी. आता दोन्हीकडे व्होल्टेज आहेत आणि दोन्हीकडून याला व्होल्टेज मिळत आहे. सो सी विल बिकम, हा कोणत्या कॉन्फिगरेशनचा बनेल? सो इट विल बिकम डिफरन्शियल एम्प्लिफायर, कारण याच्या दोन्हीही टर्मिनलला इनपुट मिळत आहे. इकडून V1 च्या रिस्पेक्ट मध्ये आउटपुट इथून याला मिळेल आणि इकडून जे येत आहे याला V1 च्या रिस्पेक्ट मध्ये याला इनपुट मिळेल थर्ड एम्प्लिफायरला. बरोबर आहे, म्हणजे या दोघांच्या दोन्ही इनपुट टर्मिनलला याला व्होल्टेज मिळत आहे. सो इट विल बिकम ए डिफरन्शियल एम्प्लिफायर सी, आणि त्याचं जे आउटपुट आहे इट इज आपल्याला पाहिजे व्ही आउटच्या टर्म मध्ये. आलं लक्षात या तिघांचं कनेक्शन कशा पद्धतीने केलेलं आहे. आणि याच्यातला मेजर फॅक्टर जो आहे जो डिसाइड करतो की गेन आपला कसा व्हॅरी होईल, सो इट विल बी डिसाइडेड बाय दिस आर गेन. जसा हा चेंज करणार तसा आपला जो आहे मेन आउटपुट आहे जो व्होल्टेजचं, इट विल गेट चेंज. आउटपुट विल बी चेंज इन रिस्पेक्ट ऑफ दिस रेजिस्टन्स आर गेन. ओके, so how it will change? So for that we have a derivation, आणि त्याच्यावरून आपल्याला एक फॉर्म्युला काढायचा आहे. I can directly write down that formula because we don't have that derivation. डेरिवेशनला आपल्याला इथं काही जास्त इम्पॉर्टन्स दिलेला नाही सिलेबस मध्ये. इट इज ऍक्च्युअली वी हॅव टू नो अबाउट दी सॉरी कोणती स्क्रीन दिसत आहे? एक मिनिट मला चेक करू द्या. प्रेझेंटेशन बंद पडलंय का? हो सर. एकच मिनिट चालू करू द्या मला, कॅन्सल झालं ते. आता दिसतंय का? हो सर. ओके, जे मी लिहिलं होतं ते निघून गेलं. सो काही नाही, व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहे त्यामध्ये तुम्ही ते पाहू शकता. फॉर दिस वी हॅव ए फॉर्म्युला. आपण काय काय लिहिलं होतं इथं? इट इज युज्ड टू प्रोव्हाइड हाय स्टेबिलिटी गेन it uses 3 operational amplifiers. The output gain of instrumentation amplifier is given by, लेट्स से तो व्होल्टेज गेन आपण डिनोट करूया AV ने. ओके, ए जनरली रिप्रेझेंट केल्या जाते गेन साठी, ठीक आहे, आणि व्ही त्याच्या सफिक्स मध्ये जे लिहिलंय दॅट इज फॉर व्होल्टेज. कधी कधी करंट गेन पण असतो, ठीक आहे, तिथं आपण AC न रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, वेगवेगळे रिप्रेझेंटेशन आहेत गेन साठी. आपण इथं व्होल्टेज गेन आहे म्हणून AV आपण रिप्रेझेंट करत आहे. सो दिस फॉर्म्युला इज गिवन बाय 1 + twice R divided by R gain. Okay, so the formula is, this is the general formula. Okay, this is the generalized formula for the gain of instrumentation amplifier. याला जनरलाइज का म्हटलंय आपण? कारण मॅक्सिमम ठिकाणी आपण पाहू शकतो की जे रेजिस्टन्सेस वापरलेले आहेत दे आर युज्ड ऑफ हॅव्हिंग अ सेम व्हॅल्यूज, इक्वल व्हॅल्यूज असलेले. पण जर यांची व्हॅल्यूज चेंज असतील, म्हणजे हे जिथं जिथं आर 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 दिसत आहे
तिथं कुठं R1 आहे, कुठं R2 आहे, कुठं R3 आहे, R4 आहे, R5 आहे. तर त्या ठिकाणी काय होईल, हा फॉर्म्युला थोडासा बदलेल, कारण त्या रेजिस्टन्सेसचे पण काहीतरी फॅक्टर्स इथं ऍड होतील गेन मध्ये, बरोबर आहे. सो दिस इक्वेशन वी कॉल इट एज द जनरलाइज्ड फॉर्म्युला. बेसिक जर अशी सर्किट डायग्राम असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला इथं मिळेल. अँड युझिंग दिस आर गेन, ओके, कारण हाच फक्त चेंज होणार आहे. जसं आपण सांगितलं होतं की दिस इज ए व्हेरिएबल रेजिस्टन्स. आपण सांगितलं की ओनली दिस आर गेन इज अ व्हेरिएबल. बाकीचे सगळे जर कॉन्स्टंट असतील, ते कॉन्स्टंट असतील तर जो गेन मिळत आहे आपल्याला, आउटपुट जे मिळत आहे, ठीक आहे, ते बदलेल का? तर नाही. तो कधी बदलणार? जर मी यातली एक व्हॅल्यू कोणती तर चेंज केली तर माझा आउटपुट बदलेल, कारण दिस आर गेन हॅज इज देअर इन आवर फॉर्म्युला. म्हणजे याची व्हॅल्यू जर बदलली तर ऍक्च्युअली आपलं व्होल्टेज गेन बदलेल. करेक्ट आहे. सो दिस आउटपुट व्होल्टेज कॅन बी व्हॅरिड युझिंग दिस आर गेन, दिस रेजिस्टन्स, दिस व्हेरिएबल रेजिस्टन्स. आणि प्रत्येक वेळी आपण पाहतोय की आपला जो व्होल्टेज गेन आहे, कोणताही एम्प्लिफायर असतो युझिंग ऑप एम्प, इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर पाहिला आपण, नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर पाहिला, तर मेजर त्याचा आउटपुट जे गेनचं जे फॉर्म्युला आहे ते कशामध्ये मिळतं? इन द फॉर्म ऑफ रेजिस्टन्सेस. पाहिलं असेल याच्यामध्ये इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर मधला जो गेन होता तो कसा मिळाला होता? -RF/R1. आठवत आहे? दिस इज दी व्होल्टेज गेन फॉर्म्युला फॉर इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. मायनस कशामुळे येतो? कारण तो निगेटिव्ह टर्मिनलला आपण तिथं इनपुट सप्लाय दिलेला असतो म्हणून. पहा इथं पण काय आहे, त्या दोन रेजिस्टन्स मध्येच गेनचा फॉर्म्युला आहे. म्हणजे मी याच्यातली कोणती जरी व्हॅल्यू चेंज केली तर गेन माझा बदलू शकतो. करेक्ट. मग त्यामध्ये आपण काय करतो, एखादा व्हेरिएबल जर ठेवला, जसं की इथं आर गेन दिसत आहे व्हेरिएबल रेजिस्टन्स, तर मी काय करू शकतो की मला एक रेंज मिळू शकते गेन बदलण्याची. फॉर एक्झाम्पल मला 10 ते 100 मध्ये चेंज करायचं तर मी ते बदलू शकतो. तर हा फिक्स्ड असेल तर टोटल गेन पण कसा राहील? इथं फिक्स राहील, बरोबर आहे. जर त्याची व्हॅल्यू 50 आली आणि त्याच्यामध्ये RF/R1 या पद्धतीनं कनेक्ट केलेलं आहे, तर तो कंटिन्युअसली 50चाच गेन प्रोव्हाइड करेल. पण त्यातला मी काय केला, फक्त RF व्हेरिएबल ठेवला बदलणार आणि त्याची मी व्हॅल्यू बदलत गेलो, तर काय होईल? माझा व्होल्टेज गेन पण बदलून मिळेल. ते सेम सर्किटमध्ये मला त्यासाठी वेगळं सर्किट तयार करायची गरज भासणार नाही. सिमिलरली नॉन इन्व्हर्टिंग मध्ये पण आपण व्होल्टेज गेनचा फॉर्म्युला काढलाय. तिथं काय होता? 1+RF/R1. अगेन तो आपला व्होल्टेज गेनचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ काय मिळालाय? रेजिस्टन्सेस. RF/R1 1+ मध्ये आहे. इथं पण तसंच आहे. इन्स्ट्रुमेंटेशन एम्प्लिफायर जरी असेल तरी इन टर्म जो व्होल्टेज गेन आहे इन टर्म्स ऑफ आपल्याला काय मिळतोय? दीज रेजिस्टन्सेस. मग इथं जर मी एक व्हेरिएबल ठेवला तर मला काय होईल? याचा जो व्होल्टेज गेन आहे दॅट कॅन बी व्हॅरिड, दॅट कॅन बी चेंज अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. मला जशी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार मी त्याला बदलू शकेल. दिस इज द मेन ऍडव्हान्टेज ऑफ अवर इन्स्ट्रुमेंटेशन एम्प्लिफायर. हा प्रोव्हाइड करतो. पहा सिंगल एम्प्लिफायर जेवढा प्रोड्यूस करतो, इथं आपण काय करतोय त्याच्याहून ट्रिपल 3 पट त्याचे ऑप एम्प वापरतो. म्हणजे एकापेक्षा 3 वापरतो इथं. सो दॅट the amplification process will get improvised. समजलं? So this is all about the instrumentation amplifier using 3 op amps. आता तुम्ही समजा नेटवर सर्च केलात किंवा तुम्ही पुस्तकावर चेक केले, तर तुम्हाला प्रत्येक वेळी असं पाहायला मिळेल की प्रत्येक ठिकाणी ही जी सर्किट डायग्राम आहे त्यामध्ये हे जे रेजिस्टन्सेस आहेत कुठं कुठं सेम आहेत, कुठं कुठं वेगवेगळे आहेत. त्यानुसार तुम्हाला फॉर्म्युला पण बदलून पाहायला मिळते, बरोबर आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की तुम्ही जी सर्किट डायग्राम यूज करताय, फॉर्म्युला पण त्याच सर्किट डायग्रामशी रिलेटेड असायला पाहिजे. म्हणजे असं नाही की मी जो हा फॉर्म्युला दिलाय, हा फॉर्म्युला तुम्ही प्रत्येक ठिकाणी वापराल. जिथं सर्किट डायग्राम मध्ये इथं एक R1 लिहिलेला आहे, R2 लिहिलेला आहे, R3 लिहिलेला आहे, R4 लिहिलेला आहे आणि तिथं जर तुम्ही हा फॉर्म्युला वापरला तर तो कामी येणार नाही, बरोबर आहे. मी ह्या सर्किट डायग्रामशी अकॉर्डिंग हा फॉर्म्युला लिहिलेला आहे. तुम्ही ते सर्च करून पाहू शकता की वेगवेगळ्या रेजिस्टन्सेस व्हॅल्यू असतील तर त्याचा फॉर्म्युला काय येतो. ठीक आहे, तेवढं लक्षात राहू द्या. नाउ विल मूव्ह टू द नेक्स्ट ऍप्लिकेशन, दॅट इज व्होल्टेज टू करंट कन्व्हर्टर. दिस इज V2I, मीन्स व्होल्टेज टू करंट कन्व्हर्टर.
बऱ्याच वेळेस आपल्याला काय असतंय की सिग्नल जो आहे तो व्होल्टेजच्या टर्म मध्ये आपल्याला अप्लाय करायचा असतो, पण एखादा डिव्हाइस असं असू शकते की ज्याला रिक्वायरमेंट जी आहे ती कशी आहे, करंटच्या फॉर्म मध्ये. मेजर हे जे चालतंय ते कुठं चालतंय, समजा तुम्ही कोणत्या आयसीज यूज करत असाल, ठीक आहे, तुम्हाला एका सर्किटचं आउटपुट जे आहे ते एका आयसी ला द्यायचं. आता आयसी ला देताना काय करतो, आयसी ला असतात पिन्स, बरोबर आहे. पिन्स मध्ये तुम्हाला आउटपुट किंवा सिग्नल प्रोव्हाइड करायचं असते. आता पिन असते ती सिंगल पिन मध्ये असते. सिंगल पिन मध्ये आपण व्होल्टेज अप्लाय करू शकत नाही, बरोबर आहे. सिंगल पिन मध्ये जर व्होल्टेज अप्लाय करायचं, कोणताही सिग्नल अप्लाय करायचं असेल, इट शुड रिक्वायर ए ग्राउंड, बरोबर आहे. ग्राउंड सोबत असेल तरच तुम्ही व्होल्टेज, म्हणजे दोन टर्मिनल असतील तरच तुम्हाला व्होल्टेज अप्लाय करता येते. पण जिथं फक्त एकच टर्मिनल आहे तिथं काय करणार, सो यू हॅव टू अप्लाय करंट, कारण करंट देण्यासाठी, करंट अप्लाय करण्यासाठी यू विल रिक्वायर ओनली वन टर्मिनल. सो इन सच केसेस वी रिक्वायर सच काइंड ऑफ व्होल्टेज टू करंट कन्व्हर्टर्स. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याकडे दोन प्रकारचे V2I कन्व्हर्टर्स आहेत, युझिंग फ्लोटिंग लोड अँड युझिंग ग्राउंडेड लोड. दोघांचे पण सर्किट डायग्राम आहेत. आय विल ड्रॉ द सर्किट डायग्राम फर्स्ट अँड देन विल गिव्ह दी फॉर्म्युलेज. आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युलेज ऑपरेशन नाही, ठीक आहे. हाऊ दॅट फॉर्म्युला कसा आलेला आहे आपल्याला त्याचं काही घेत नाही, छोटस आहे, एका लाईन मध्येच आहे येते, फक्त आपल्याला त्याच्यावर न्यूमरिकल्स असल्यामुळे आपल्याला ते पाहावं लागतं. कारण इव्हन तुमच्या एक्झाम मध्ये पण मेजर जो आपल्या LICचा पार्ट आहे तो न्यूमरिकल वर बेस असणार आहे, ठीक आहे. एवढंही लक्षात राहू द्या. सो फर्स्ट ऑफ ऑल विल ड्रॉ दी सर्किट डायग्राम विथ ऑफ V2I कन्व्हर्टर युझिंग फ्लोटिंग लोड. फ्लोटिंग म्हणजे काय, फ्लोटिंगचा अर्थ कुणाला माहित आहे? फ्लोटिंग म्हणजे माहित आहे कुणाला? फ्लोटिंग म्हणजे तरंगत असणारा, जो फ्लोट करतो, हवेत असेल, पाण्यावर असेल, जो तरंगतो त्याला म्हणतो फ्लोटिंग, ठीक आहे. म्हणजे त्याला काही खालून हे नाही दिलेला, आपण आधार दिलेला नाही, कशाला काय म्हणतो, फ्लोटिंग, ठीक आहे. फ्लोटिंग लोड. इथं काय आहे, त्याला आपण काही पण आता बेस त्याला दिलेला नाही, कशाला तर आउटपुटला. लोड म्हणजे कोणती साईड असते, आउटपुटची, राईट. सो आय विल ड्रॉ दी सर्किट डायग्राम फर्स्ट. सेम आहे, ऑपरेशनल एम्प्लीफायर आहे आपला 741. कनेक्शन आपण पॉझिटिव्ह टर्मिनलला केलाय, व्ही इन कनेक्ट केलेला आहे. दिस इज कनेक्टेड टू ग्राउंड विथ रेजिस्टन्स R1. या पॉइंट पासून आपण कनेक्ट करत आहोत आउटपुटला डायरेक्टली, ठीक आहे. या इथं काढण्यापेक्षा आपण काय करू, इथं लोड कडे दाखवूया. दिस इज दी RL, ओके, लोड रेजिस्टन्स. दिस इज दी R1, ठीक आहे. सो द आउटपुट करंट विल फ्लो. आउटपुट कडे आपल्याला आता काय, इथं फ्लोटिंग लोड आहे. लोड जे आहे इट इज नॉट कनेक्टेड विथ द ग्राउंड. हा इथं ग्राउंडला कनेक्ट केलेला नाही, इट इज काय, तो डायरेक्टली आउटपुटचा जो कनेक्ट केलाय तो प्रोव्हाइड केला इनपुट कडे. दोन टर्मिनल नाहीये तिथं. दोन टर्मिनल म्हणजे दोन पोटेन्शियल मध्ये आपण इनपुट अप्लाय केलेलं नाही. इट इज अप्लाइड डायरेक्टली टू दी इनपुट, आउटपुट जे येत आहे लोड, राईट. सो करंट जे आउटपुटचं करंट आहे ते फ्लो होईल या RL मधून, अँड इट इज अगेन गिवन टू दी इनपुट साइड. सो दिस इज दी V2I कन्व्हर्टर. दिस इज V2I कन्व्हर्टर युझिंग फ्लोटिंग लोड. तो फ्लोटिंग लोड म्हणजे लोडला ग्राउंड कनेक्ट केलेलं नाही. फ्लोटिंग लोड, इट इज नॉट कनेक्टेड विथ द ग्राउंड, ठीक आहे. म्हणजे आपण इनपुटला काय करत आहे, व्होल्टेज अप्लाय करत आहे, आणि आउटपुटला आपल्याला काय मिळत आहे, करंट. सो दॅट इज वाय वी आर रिटन हियर, वी हॅव रिटन हियर V in and IO. It is output current, not output voltage. Okay, the output of this circuit will be the current, and that current is given by IO equals to your V in divided by R1. The formula.
तुमचा आपला जो आहे आपल्याला इथं आउटपुट पाहिजे करंटच्या फॉर्म मध्ये, आणि ते करंटच्या फॉर्म मधलं आउटपुट जे आहे ते कसं मिळेल? सो बाय हॅव्हिंग दिस फॉर्म्युला V in divided by R1 we will get that current. Similarly in the grounded load, आता याच्यामध्ये काय केलेलं आहे? लोड ग्राउंड केलेला आहे. सो वी विल हॅव दॅट डायग्राम ऑल्सो. जास्त डिटेल मध्ये आपल्याला याच्यात जाण्याची काही आवश्यकता नाही, कारण वी हॅव ओनली फॉर्म्युलेज आणि याच्यावर आपल्याला काय असतील तर न्यूमरिकल. याच्यामध्ये इथं दाखवलेलं आहे RL. Okay, this is the diagram. And the current flowing through this load is referred as IL here. Is VO. So जो लोड करंट आहे that will be the our output current. जे लोड कडून येत आहे that is output current. We will refer at IL. Okay, and it is again given by V in by R. पुस्तकामध्ये तुम्ही याचे डेरिव्हेशन्स पाहू शकता, पण त्याचा जास्त इम्पॉर्टन्स नाहीये आपल्या याच्यात. सो इन बोथ दी याच्यामध्ये बोथ V2I कन्व्हर्टर मध्ये आपल्याला फॉर्म्युला जो आहे तो करंटच्या फॉर्म मध्ये मिळेल. ठीक आहे, करंट इज इक्वल्स टू, इथं IL नी रिप्रेझेंट केलाय, इथं IO नी रिप्रेझेंट केलाय. वन अँड द सेम थिंग. इथं पण आपण IL रिप्रेझेंट करू शकतो किंवा इथं IO रिप्रेझेंट करू शकतो. सो इट इज V in by R1 जो इथं रिप्रेझेंट केलेला आहे, इथं V in by R जे आपण कॉमनली सगळे रेजिस्टन्सेस जर कॉमन ठेवले, सो दॅट विल बी दी रेजिस्टन्स. अँड इन दिस वे दी इनपुट व्होल्टेज पहा, दोन्हीकडे आपण इनपुट व्होल्टेज यूज केलेला आहे. V in आणि आउटपुटला जे आहे इथं डायरेक्टली करंट होता. इथं आपल्याला फक्त एक अरेंजमेंट करावं लागली की आपल्याला आउटपुट जो आहे ते करंटच्या फॉर्म मध्ये कुठून मिळेल. राईट. So this IL will represent the output current and that formula has V in by R. Right. So both the formulas have identical in nature. याच्यामध्ये आपल्याला व्होल्टेज जे आहे कन्वर्ट केलंय आपण करंट मध्ये. So सिमिलर वे आहे याच्या अपोजिट, करंट टू व्होल्टेज कन्वर्टर. So next is the current to voltage converter. So we have the diagram. सिंपल आहे, जसे आपण इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर जसा दाखवत होतो सेम इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर आहे. तुम्ही पाहू शकता, दिस इज द इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. राईट, इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर आहे. फक्त आपल्याला इथं जे आहे डेरिव्हेशन जे काढायचंय ते इन द फॉर्म ऑफ VO आणि करंट, म्हणजे आउटपुट व्होल्टेज जे आहे ते करंटच्या फॉर्म मध्ये दाखवायचंय. जे आउटपुटला आपल्याला VO पाहिजे आणि इनपुटला पहा आपण इथं काय यूज केलंय पाहू शकता, I in रिप्रेझेंट केलेला आहे. करंट, दिस करंट विल फ्लो बिकॉज ऑफ दिस व्होल्टेज सोर्स. या व्होल्टेज सोर्स मुळे हा करंट फ्लो होणार आहे. I in इनपुट करंट
आणि फायनली आपल्याला जे पाहिजे ते पाहिजे आउटपुट व्होल्टेज. सो इट विल बिकम करंट टू व्होल्टेज कन्व्हर्टर. ओके. हा पण आता जसं की आपण सांगितलं की V2I कन्व्हर्टर कुठे यूज करतो, जेव्हा आयसी ला आपल्याला एखाद्या इनपुट द्यायचा असेल की जिथं फक्त पिनला इनपुट देतो, बरोबर आहे. तर व्होल्टेजचं कन्व्हर्जन आपण काय केलं, करंट मध्ये केलं. आता हेच उलट जेव्हा आयसी आउटपुट देते आपल्याला, ठीक आहे, आयसी काही प्रोसेसिंग करणार आणि त्याचं आउटपुट आपल्याला घ्यायचंय. तर आयसी तसंच काय करतंय की आउटपुट जे आहे ते करंटच्या फॉर्म मध्ये देते आणि त्याला आपल्याला आउटर वर्ल्ड मध्ये काय पाहिजे असते की एखाद्या व्होल्टेजच्या फॉर्म मध्ये आपण पाहावं, बरोबर आहे. तर हे जे रिव्हर्स प्रोसेस आहे ही चालते आयसीच्या आउटपुट साईडला, म्हणजे जिथून आउटपुट घेतोय आपण आयसीला, आयसीचं आउटपुट जिथं घेतोय तिथं आपल्याला करंटचं व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करायला पाहायचंय. इव्हन तुम्ही आता मायक्रो कंट्रोलर सब्जेक्ट असेल, तुम्हाला जेव्हा तुमचा चौथा पाचवा चॅप्टर सुरू होईल, कुठं ना कुठं तुम्हाला हे पाहायला मिळेल, करंट टू व्होल्टेज, व्होल्टेज टू करंट कन्वर्टर. ओके. सो सिंपल डायग्राम आहे इथं घेतलेली. सो दिस इन दिस द आउटपुट व्होल्टेज इज युअर इन द कॉन्फिगरेशन, इन दिस कॉन्फिगरेशन इज गिवन बाय, आपल्याला डेरिव्हेशन जसं आपण सांगितलं की डेरिव्हेशनचा यूज आपण तेवढा करणार नाही. सो द फॉर्म्युला फॉर आउटपुट व्होल्टेज इज गिवन बाय -I in into RF. कोण सांगेल याचं इथं आलेला मायनस साईन का आलेला असेल या सर्किटमध्ये, या आउटपुटमध्ये? मायनस जे सिम्बॉल आलाय, साईन निगेटिव्ह, कशामुळे आला असेल? बिना डेरिव्हेशनचं सांगू शकाल का की वाय द निगेटिव्ह साईन इज देअर इन द दिस फॉर्म्युला? यस. नवीन गोष्ट विचारत नाही, पहिल्या चॅप्टर पासून आपण हे शिकवलंय, वाय निगेटिव्ह साईन इज देअर. एखाद्या सर्किटच्या फॉर्म्युलामध्ये निगेटिव्ह साईन आलं आणि तिथं जर ऑपरेशनल अँप्लिफायर इन्व्हॉल्व असेल तर निगेटिव्ह साईनचा अर्थ काय समजायचा? कोण सांगेल? आपण आत्ताच डिस्कस केलेला आहे, इन्व्हर्टिंग अँप्लिफायर जसं असेल व्होल्टेज गेन काय येतो, -RF/R1. इथं मायनस साईन का आलेला आहे? Yes. Why the minus sign is there? आवाज येतोय का माझा? आवाज येतोय का माझा? हो सर. हा, मग सांगा निगेटिव्ह साईन का दिसतंय आपल्याला तिथं? Why the negative sign is there in the formula? सांगा, एक जण सांगा कोणीतरी. येस. याचा अर्थ मागच्या 2 चॅप्टरचा काही फरक पडलेला नाही. सिंपल आन्सर आहे याच्यामध्ये. इव्हन आपण आपल्या टेस्ट मध्ये पण क्वेश्चन टाकला होता की एखाद्या आउटपुट मध्ये जर निगेटिव्ह सिम्बॉल येत असेल ऑप एम्पच्या, तर त्याचं कॉन्फिगरेशन काय समजतो आपण? इन्व्हर्टिंग. आपण इथं डिक्लेअर केलंय, इट इज एन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. तुमचा इनपुट जो आहे तो निगेटिव्ह टर्मिनल आपण कनेक्ट करतो, आणि कधीही जर इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर असेल तर तुमचा कोणताही फॉर्म्युला येऊ दे आउटपुटचा, इट विल हॅव धिस निगेटिव्ह साईन. ऑलवेज रिमेंबर दिस. हा कॉमन क्वेश्चन असतो की हा फॉर्म्युला मध्ये निगेटिव्ह का आला. ठीक आहे. सो दिस निगेटिव्ह साईन इंडिकेट the op amp
is connected in inverting configuration. इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर आहे म्हणून तो इन्व्हर्टिंग असल्यामुळे तो आउटपुट मध्ये निगेटिव्ह साइन तुम्हाला रिप्रेझेंट करतो. इट इज जनरली यूज टू मेजर द सेन्सिटिव्हिटी ऑफ एनी सर्किट. मेजर ऍप्लिकेशन पहा, ऍप्लिकेशन ऑफ I2V यूज टू मेजर sensitivity of any circuit. सेन्सिटिव्हिटी कशाला म्हणतो आपण सेन्सिटिव्हिटी? So that circuit should produce a output even there is a slight or very few change in the input. एखाद्या सर्किट मध्ये जर थोडासा जरी इनपुट चेंज झाला तरीही त्यांनी आउटपुट दाखवायला पाहिजे. दॅट इज कॉल्ड द सेन्सिटिव्हिटी. आपण कशाला म्हणतो सेन्सिटिव्हिटी? पहा, आपण एकाला दुसऱ्याला आपण टच करतो, ठीक आहे, हाताला टच केलाय. आता तो जो टच आहे तो किती छोटा असेल की तो आपल्याला समजू शकतो. समजतंय? त्याला आपण सेन्सिटिव्हिटी म्हणतो. मला सेन्सिटिव्हिटी झालेली आहे. ओके, टच होतोय का नाही डॉक्टर चेक करते. समजा कधी मार लागलाय हाताला, बरोबर आहे, तो चेक करतो तुमचा हात सेन्सिटिव्ह कुठं आहे, कुठं तो तुम्ही सेन्स करताय, बरोबर आहे. दाताची आपण ऐकतो दाताची सेन्सिटिव्हिटी, बरोबर आहे. दॅट इज दी सेन्सिटिव्हिटी. किती कमी याच्यामध्ये आपण त्याला सेन्स करू शकतो, राईट. सो मग याच्या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपण सेन्सिटिव्हिटी कशाला म्हणतो की द चेंज इन दी आउटपुट. सेन्सिटिव्हिटी हिअर is the change in the output with respect to slight change in the input. इथं आउटपुट जे आहे ते काय आहे? आउटपुट व्होल्टेज. आणि इनपुट काय आहे? करंट. सो दिस सेन्सिटिव्हिटी, याच्यामध्ये आपण जे आहे सेन्सिटिव्हिटी कसं दाखवू शकतो? चेंज इन आउटपुट व्होल्टेज बिकॉज ऑफ द चेंज इन द इनपुट करंट. तर इनपुट घ्यायचं I in. दिस इज द सेन्सिटिव्हिटी. आणि हे जे आहे दिस इज द ऍप्लिकेशन ऑफ दिस I2V कन्व्हर्टर. का करायचं? करंट टू व्होल्टेज कन्व्हर्टर का करायचं? कशासाठी करायचं? सो to measure the sensitivity of any circuit, we used to have this kind of converter I2V. किती करंट मुळे किती व्होल्टेज प्रोड्यूस झालंय, बरोबर आहे. सो दॅट इज दी सेन्सिटिव्हिटी, राईट. सो दिस इज द अमाउंट दॅट ऑफ चेंज इन द आउटपुट फॉर अ गिवन चेंज इन द इनपुट करंट which is called as the sensitivity. And by keeping the value of your RF, इथलचा जो रेजिस्टन्स आहे RF व्हॅल्यू, आता पहा या सर्किट मध्ये तुमचा RF जे आहे ते कॉन्स्टंट ठेवलाय. म्हणजे हा जो रेजिस्टन्स आहे तो कसा आहे? इट इज कॉन्स्टंट व्हॅल्यू, एक सिंगल व्हॅल्यू आहे. फॉर एक्झाम्पल तो RF 10 किलो ओहमचा आहे, कन्सिडर करू आपण. हा 10 किलो ओहमचा आहे. मग सर्किट जो आउटपुट प्रोड्यूस करेल लेट से 50 वोल्ट, ठीक आहे. आता हा कंटिन्युअसली 50 व्होल्टच प्रोड्यूस करणारा असेल, बरोबर. म्हणजे याची सेन्सिटिव्हिटी काय राहील? कॉन्स्टंट राहील. कारण जेवढा इनपुट आहे लेट से 10 मिली अँपियर करंट तुम्ही दिला होता आणि त्याच्यापासून तुम्हाला 50 वोल्ट जे आहे ते आउटपुट मिळालेलं आहे. आणि त्यावेळेस RF ची व्हॅल्यू जी होती ती होती 10 किलो ओहम. पहा, आता जर मी ही व्हॅल्यू 10 मिली अँपियरच ठेवली, RF 10 किलो ओहमच ठेवला, तर VO ची व्हॅल्यू काय राहील? 50च राहील, बरोबर आहे. याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. आलं लक्षात? पण समजा मी हा RF ची व्हॅल्यू चेंज केली. आपण इथं फॉर्म्युलामध्ये पण पाहू शकता, VO इज इक्वल टू मायनस I in इंटू RF. म्हणजे यापैकी मी कोणतीही व्हॅल्यू चेंज केली तर मग मला काय मिळेल? चेंज इन दी आउटपुट. मग यासाठी मी काय करतो की हा RF जो आहे तो मी कॉन्स्टंट न ठेवता काय करतो? व्हेरिएबल करतो. म्हणजे मला प्रत्येक वेळी RF तो जो रेजिस्टन्स आहे तो बदलण्याची गरज मला इथं पडणार नाही, बरोबर आहे. मला ती RF ची एक रेंज मिळालेली असेल 1 किलो ओहम तो 100 किलो ओहम. तो जो पोटेन्शिओमीटर असतो
तो जर असेल तर मला पाहिजे ती मी सेन्सिटिव्हिटी ठेवू शकतो विदाउट चेंजिंग दॅट व्हॅल्यू, विदाउट चेंजिंग दॅट रेझिस्टन्स. बरोबर आहे, तो कंपोनंट बदलण्याची मला गरज पडणार नाही. यासाठी मी काय करणार, तिथं व्हेरिएबल रेझिस्टन्स यूज करणार. समजलं? दिस इज दी करंट टू व्होल्टेज कन्व्हर्टर. म्हणजे आउटपुट जो आहे तो व्होल्टेजच्या फॉर्म मध्ये घेतोय आणि तो कशाच्या टर्म मध्ये घेत आहे आपण, तर करंट आणि तो जो रिस्पेक्टिव्ह आर एफ रेझिस्टन्स आहे तो. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी करंट टू व्होल्टेज अँड व्होल्टेज टू करंट. द नेक्स्ट, आता पुढचे दोन एम्प्लिफायर सिंपल आहेत, ते घेऊया आणि देन वी विल स्टॉप. ओके. त्याच्यामध्ये नेक्स्ट ऍप्लिकेशन आहेत ऑप एम्पचे, दॅट इज फर्स्ट इज दी लॉगरिथमिक एम्प्लिफायर. लॉगरिथमिक तुम्हाला माहित आहे, लॉगरिथमिक टर्म, याला आणखी नाव आहे लॉग एम्प्लिफायर. शॉर्ट मध्ये त्याला आपण काय म्हणतो, दिस इज लॉग एम्प्लिफायर. का म्हणणार बरं याला लॉग एम्प्लिफायर आपण, कोणी सांगू शकेल का? वाय द नेम इज गिवन लॉग एम्प्लिफायर? याच्या अगोदर पण आपण काही सर्किट पाहिले, जसं की ऍडर, सबट्रॅक्टर, इंटिग्रेटर, डिफरन्शिएटर. त्यांना त्यांची नावं का दिली होती ते आपण पाहिलं. ठीक आहे. तर त्याच बेसिसवर इथं जर याला लॉग एम्प्लिफायर नाव दिलं असेल तर व्हाय इट इज गिव्हिंग दिस नेम, व्हाय वी आर युजिंग दिस नेम फॉर दिस एम्प्लिफायर? का म्हणतो आपण याला लॉग एम्प्लिफायर? कोण सांगू शकेल? कोणाला आहे आयडिया? याचा अर्थ तुम्ही कोणीही यापैकी मागच्या लेक्चर मध्ये नव्हता ना, तुम्ही तो आपला क्लासरूम फॉलो करताय गुगलचा. मी त्याच्यामध्ये प्रत्येक लेक्चरचे व्हिडिओ अपलोड करत आहे, प्रत्येक वेळची मी पीपीटी अपलोड करत आहे, त्याच्या नोट्स देत आहे. हे यातलं तुम्ही काहीच पाहिलेलं नाही असा त्याचा अर्थ होतो. Why it is given the name log amplifier? Because this amplifier produce output in terms of log of input. तर इथं जे आउटपुट मिळत आहे, कसं मिळत आहे, इट इज दी लॉग ऑफ इनपुट, लॉगरिथमिक ऑफ इनपुट व्होल्टेज. ठीक आहे. तर तुमचं जे आउटपुट आहे ते इनपुटच्या लॉगरिथमिक टर्म मध्ये मिळत आहे. लॉग ऑफ, जसं आपण तुम्ही यूज केला असेल मॅथमॅटिक्स मध्ये, लॉगरिथमिक, लॉगचे काही लॉगरिथमिकचे काही रूल्स आहेत, कसे फॉलो होतात. ठीक आहे. तर ते लॉग जे आपण यूज करतो, नॅचरल लॉग आहे, लॉग टू द बेस 10 आहे, लॉग टू द बेस 2 आहे, असे वेगवेगळे जे पण लॉग होते ते. तर इथं तुमचा आउटपुट जे आहे कसा प्रोड्यूस होतो, सो दॅट द आउटपुट प्रोड्यूस इज द लॉग ऑफ इनपुट व्होल्टेज, इनपुट करंट, जे पण असेल ते. ओके. सो विल हॅव दी सर्किट डायग्राम हिअर. सर्किट डायग्राम मध्ये पाहू शकता तुम्ही, आपण इथं काय केलेलं आहे पहा. हे सर्किट डायग्राम आपण अगोदर पण यूज केलंय कुठेतरी. कोण सांगू शकेल? हे सर्किट अगोदर पण यूज झालेलं आहे. So this circuit is used in that integrator circuit, differentiator circuit. ओके. त्या प्रकारे आपण तिथं पण यूज करू शकतो. सॉरी, इथं यूज लॉगरिथमिक एम्प्लिफायर मध्ये आपण तो करतोय. ओके. सो वी विल मूव टू दी दिस लॉगरिथमिक एम्प्लिफायर. So this amplifier produces the output which is proportional to the logarithm of input voltage. The output is proportional to the logarithm of input
डेफिनेशन मध्ये पण आपण हेच सांगितलेलं आहे. द इनपुट सिग्नल इथं व्ही इन आपण दाखवलं, व्ही आय नी दाखवलेलं आहे, इज अप्लाइड टू दी इन्व्हर्टिंग टर्मिनल. बरोबर आहे, निगेटिव्ह टर्मिनलला आपण कनेक्ट केलाय थ्रू दी रेजिस्टन्स R1 अँड द नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल इज ग्राउंडेड, डायरेक्टली ग्राउंड केलेला आहे. सर्किट मध्ये आपण पाहू शकतो. द डायोड डी इज कनेक्टेड इन द फीडबॅक लूप. बघा आपण आतापर्यंत इथं काय यूज करत होतो, RF यूज करत होतो, रेजिस्टन्स फीडबॅक रेजिस्टर. आता त्या ठिकाणी आपण इथं काय करतो यूज, तर डायोड. ओके, इंटिग्रेटर आणि डिफरन्शिएटर मध्ये आपण कॅपॅसिटर यूज केला होता. इथं तुम्ही मागचे लेक्चर्स पाहून घ्या एकदा, तिथं आपण हा जो डायोड इथं यूज केलाय, तिथं इंटिग्रेटर मध्ये आपण कॅपॅसिटर यूज केला होता. ठीक आहे, तर तो तयार झाला होता इंटिग्रेटर सर्किट. मग इथं पण तेच आहे फॉर्म्युला, आपल्याला थोडासा फॉर्म्युला हे करायचा आहे. फक्त इथं आपल्याला मेन इम्पॉर्टंट आहे की व्हॉट इज द करंट फ्लोईंग थ्रू द डायोड. करंट फ्लोईंग, कारण त्याच्यावरूनच आपल्याला याचं आउटपुट मिळेल. करंट फ्लोईंग थ्रू डायोड इज, तो जो आयडी करंट आपण रिप्रेझेंट करू किंवा इथं IF नी दाखवलेला आहे. IF नी दाखवू. दिस इज द करंट फ्लोईंग थ्रू दी डायोड, जो आपण इथं सर्किट डायग्राम मध्ये पाहू शकतो. सो इट इज गिवन बाय IO. ओके, जे आउटपुट करंट मिळेल आपल्याला इथं इंटू ई. ई म्हणजे काय, एक्सपोनेन्शियल टर्म, म्हणजे ई रेज टू जसं असते तसं, मायनस VO डिवायडेड बाय इटा इंटू VT. This is the formula of current which is flowing through the diode. Current flowing through diode is given by IO into exponential minus VO divided by eta. This is eta, बरं काय, n जसं दिसत आहे, it is not n, it is eta. तुम्ही यूज केला असेल बऱ्याच ठिकाणी याला. eta is the आयडियालिटी फॅक्टर. याला आयडियालिटी फॅक्टर म्हणतो. त्याची व्हॅल्यू 1 असते फॉर सिलिकॉन, जर्मेनियम सेमीकंडक्टर, आणि ते सोडून दुसरे काही सेमीकंडक्टर असतील तर त्या कंडिशन मध्ये त्याची व्हॅल्यू 2 होऊ शकते. ओके, सो याच्यामध्ये काय काय टर्म्स आपण पाहतोय, तो परत आपण तो घेऊ. ठीक आहे, दिस इज द करंट फ्लोइंग थ्रू द डायोड अँड द आउटपुट. द आउटपुट ऑफ लॉग एम्प्लीफायर इज, आउटपुट जे आहे त्याचा फॉर्म्युला आपण लिहून घेऊ, मायनस इटा इंटू VT डिवायडेड बाय ID, करंट फ्लोइंग थ्रू दी डायोड, सॉरी ID नाही, IO, जो आपण इथं फॉर्म्युला मध्ये यूज केलाय, IO इंटू R1 इंटू लॉग ऑफ V in. दिस इज दी फॉर्म्युला. इथं जे पण टर्म्स आहेत कोणकोणते आहेत, वेअर फर्स्ट इटा इज द आयडियालिटी फॅक्टर. दिस इज 1 फॉर सिलिकॉन, जर्मेनियम सेमीकंडक्टर्स and 2 for some other semiconductors which is called gallium arsenide, indium phosphate. असे वेगवेगळे सेमीकंडक्टर्स आहेत, त्यांच्यासाठी याची व्हॅल्यू 2 असते. ओके, जनरली आपण जे यूज करतो डायोड, याच्यामध्ये ते काय करतो, एक सिलिकॉन असतो किंवा जर्मेनियमचा असतो, म्हणजे जनरली त्याची व्हॅल्यू 1 असते. तो बऱ्याच ठिकाणी हा तुम्हाला फॉर्म्युला मध्ये दिसणार नाही. इटा का दिसणार नाही, कारण त्याची व्हॅल्यू जी आहे ती काय कन्सिडर केल्या जाते, 1. ओके, दुसरा टर्म आहे दॅट IO. दिस IO इज द रिव्हर्स सॅच्युरेशन करंट, reverse saturation current of diode. VT is the thermal equivalent voltage of diode. बाकीचे तर आहेतच. R1 तो जो आहे तो रेजिस्टन्स आहे सर्किट मध्ये यूज केलेला, आणि लॉग ऑफ इनपुट व्होल्टेज. पहा इथं आउटपुट जे आहे, आता पहा ह्या ज्या सगळ्या टर्म्स आपण इथं लिहिल्या आहेत, वेअर इटा, IO, VT,
दे आर कॉन्स्टंट, म्हणजे ह्या व्हॅल्यू फिक्स असतात त्या दिलेल्या डायोडसाठी. म्हणजे ह्या सगळ्या व्हॅल्यू, आणि परत हा R1 सुद्धा, R1 पण इथं फिक्स आहे. म्हणजे हे सगळ्या व्हॅल्यूज कशा झाल्या, ह्या कॉन्स्टंट झाल्या. मग राहिलं काय कॉन्स्टंट, बाकी राहिलं तर मी इथं काय लिहू शकतो, दिस VO विल बी प्रपोर्शनल टू लॉग ऑफ V in. आपण इथं तेच सांगितलंय. हे हे इथं इक्वेशन आहे, द आउटपुट इज प्रपोर्शनल टू द लॉगरिदम ऑफ इनपुट. जर मी हे सगळे कॉन्स्टंट आहेत म्हणून जर ठरवलं तर प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट यांना मी सगळं कन्वर्ट करून काय लिहू शकतो, दिस VO इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लॉग ऑफ इनपुट व्होल्टेज. So because of this, the amplifier is called as log amplifier or logarithmic amplifier. ओके, याच्याच उलट नेक्स्ट आहे, दिस इज कॉल्ड अँटी लॉग एम्प्लिफायर. पहा आता इथं काय चेंज झालेलं आहे, तुमच्या डायोडची पोझिशन जी आहे ती रिव्हर्स केलेली आहे. जिथं डायोड होता तिथं आता फीडबॅक रेजिस्टर आला, जिथं R1 होता तिथं आता डायोड गेलेला आहे. मग इथं याचा सर्किटचा आउटपुट जे आहे ते कशामध्ये आपण सांगू शकतो, अँटीलॉग एम्प्लिफायर कशाला म्हणतो, की द आउटपुट इज प्रपोर्शनल टू दी anti-log of input voltage. म्हणजे the VO will be proportional to the anti-log of input. ही झाली याची डेफिनेशन. मग परत काय काय कनेक्शन केलेले आहेत इथं आपण, की डायोड जे आहे ते आता इनपुटच्या सिरीज मध्ये कनेक्ट केलेला आहे, फीडबॅक रेजिस्टर कनेक्ट केलेला आहे, तुमचं जे ऑप एम्प आहे तो इन्व्हर्टिंग कॉन्फिगरेशन मध्ये आहे, कारण याचा इनपुट जे आहे तो निगेटिव्ह टर्मिनलला आपण कनेक्ट केलाय, अँड आउटपुट इज देअर. बरोबर आहे. IF विल बी दी करंट फ्लोईंग थ्रू दी डायोड. आताच आपण पाहिलं की करंट फ्लोईंग थ्रू डायोड कसा दाखवला जातो, ID इज इक्वल्स टू, काय फॉर्म्युला होता तिथं, येस, तर याच्यामध्ये चेंज कुठे येतो तो पाहायचा आपल्याला, इम्पॉर्टंट आहे. आयडीचा फॉर्म्युला काय घेतला होता, IO इंटू एक्सपोनेन्शियल टर्म मायनस VO. ठीक आहे, असा तिथं घेतला होता. पण आता इथंचं जे करंट जे आहे ते कशामुळे फ्लो होणार आहे, बिकॉज ऑफ इनपुट व्होल्टेज, डायोड मध्ये फ्लो होणार. मागच्या सर्किट डायग्राम मध्ये जे डायोड मध्ये करंट फ्लो होणार होतं ते बिकॉज ऑफ आउटपुट, कारण डायोड जो आहे तो फीडबॅक पाथ मध्ये आहे, राईट. जरी डायरेक्शन त्याची या पद्धतीने दाखवली असेल, बट दॅट करंट विल फ्लो बिकॉज ऑफ आउटपुट व्होल्टेज. इथं जे आहे ते त्याच्या उलट आहे, इथं जे आहे ते इनपुट करंट, इनपुट व्होल्टेज मुळे ते क्रिएट झालेलं आहे, इटा इंटू VT. सो दिस इज दी करंट फ्लोईंग थ्रू डायोड. सगळ्या टर्म्स माहित आहेत. ठीक आहे, I0 is the reverse saturation current, V in is the input voltage, eta is the ideality factor, VT is the thermal coefficient equivalent voltage, right? So the formula for output voltage in logarithmic amplifier will be given by the output. The output voltage is given by, so VO will become equals to minus of IO into RF exponential term minus V in minus plus V in divided by eta into VT. So this exponential term will indicate the anti-log of input. Exponential मध्ये V in आहे, that is the anti-log of input. So here the output of the anti-log amplifier is in
in terms of exponential value. Exponential value. Okay. So in this way, we have the formula for the anti-log amplifier. ओके सो सिमिलर वे लॉग एम्प्लिफायर आणि अँटी लॉग एम्प्लिफायर मध्ये आपल्याला ते रिलेशन पाहायला मिळते जसं आपल्याला मागच्या याच्यामध्ये व्होल्टेज टू करंट आणि करंट टू व्होल्टेज कन्व्हर्टर मध्ये पाहायला मिळालं होतं ओके सो these are the some of the what we can say the application linear applications of the operational amplifier okay these are the linear applications of the operational amplifier यामध्ये आपण काय काय पाहिलं आतापर्यंत आपले लॉग अँटी लॉग एम्प्लिफायर देन करंट टू व्होल्टेज व्होल्टेज टू करंट एम्प्लिफायर्स कन्व्हर्टर्स or we can say and the first one is the instrumentation amplifier ओके आता इथपर्यंत सगळं क्लिअर आहे इथपर्यंत ओके आहे का हो सर okay so we will stop here in this lecture and in today's lecture we will see the next circuit sample and hold circuit using operational amplifier and remaining जेवढे पण बाकी राहिलेले याच्यामध्ये मेन इम्पॉर्टंट आहे कंपॅरेटर्स म्हणून याच्या पुढचा पार्ट सॅम्पल अँड होल्ड सर्किट झालं का त्याच्या पुढचा आहे कंपॅरेटर्स आणि त्या कंपॅरेटरचे काही ऍप्लिकेशन्स आहेत ओके सो इन नेक्स्ट लेक्चर विल कम्प्लीट दोज रिमेनिंग ऍप्लिकेशन्स ऑफ ऑपरेशनल एम्प्लिफायर काही क्वेश्चन आहे का इथपर्यंत Yes, any question?